पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर इचलकरंजी शहराला बसणारा पुराचा फटका नाहीसा करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला. निवडून आल्यानंतर अवघ्या 2च महिन्यात अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन मागील 20 वर्षापासून भेडसावणारा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सन 2005 साली आलेल्या महापुराचा फटका इचलकरंजी शहरालाही बसला. पाण्याची पातळी 1776 फुटांवर पोहोचली आणि 1900 कुटुंबे स्थलांतरित करावी लागली. तेव्हापासून पंचगंगा नदी गाळमुक्त करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र आज अखेर नदीपात्रातील गाळ काढण्यात यश आले नव्हते. सन 2021 साली महापुरामुळे 7500 कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. त्याचा फटका लक्ष्मीदड्ड, नदीवेस, टाकवडेवेस, जुना चंदूर रोड आदी परिसराला बसला. त्यामुळे गाळमुक्त पंचगंगा या मागणीने अधिक जोर पकडला. 20 वर्ष मागणी होत असल्याचे समजल्यानंतर या विषयाला प्राधान्य देत आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे, बांधकाम, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन खात्यातील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका लावल्या. महापुरामुळे 24,000 नागरिक बाधित होतात, जनावरांचे हाल होतात, अशी पुरामुळे होणाऱ्या नुकसानांची सविस्तर मांडणी केली. त्यामुळे गाळमुक्त पंचगंगा का आवश्यक आहे हे पटवून दिले आणि सातत्याने त्याचा पाठपुरावाही केला. त्याला यश आले आणि शनिवारी पंचगंगा नदीतील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. पंचगंगा नदीतील गाळ काढल्यामुळे नदीच्या पात्राची खोली आणि रुंदी वाढेल, पाणी वेगाने प्रवाही होण्यास मदत होईल. नदीचे पात्र मोठे झाल्याने पात्राची पाणी साठवणूक क्षमता वाढेल. सप्टेंबर महिन्यात पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी कमी असते. या दरम्यान गणेशोत्सव सण येतो. नदीचे पात्र खोल नसल्याने श्रींच्या मूर्ती उघड्या पडतात. नदीचे पात्र खोल झाल्यामुळे तेही थांबेल. असा दुहेरी फायदा नदीपात्रातील गाळ काढल्याने होणार आहे.